ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली होती आणि ज्या लाडक्या बहिणींनी या पोर्टलवर येऊन आपली ई-के-वाय-सी ही पूर्ण केली, तर ई-के-वाय-सी पूर्ण केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे सुरुवातीला सक्सेस म्हणून तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, अशा प्रकारे माहिती दाखवली जाते. त्यानंतर आपण परत आपल्या ई-के-वाय-सीचं स्टेटस जर चेक केलं तर आपण येथे वॉर्निंग पाहू शकतात की या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपणास काय दाखवेल, ई-के-वाय-सीचे स्टेटस दाखवेल. परंतु हे जे काही ई-के-वाय-सीचे स्टेटस आहे हे कुठपर्यंत आपणास दाखवेल, जोपर्यंत ई-के-वाय-सीची जी काही वेबसाईट आहे ही आपणास इथे दाखवत आहे. तर ही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच आपण आपले जे काही स्टेटस आहे हे स्टेटस अशा प्रकारे चेक करून पाहणार आहोत. तर ज्यावेळेस ही लिंक इथे बंद होईल त्यावेळेस आपण आपल्या ई-के-वाय-सीचे स्टेटस यामध्ये चेक करू शकणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण आपले ई-के-वाय-सीचे स्टेटस हे कशा पद्धतीने परत चेक करायचे त्याची माहिती बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपणास कोणत्या एका ब्राउझरमध्ये आधार असे टाईप करायचे आहे. त्यानंतर जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल आधारची, याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर येथे माय आधार आणि याच्याच खाली आपण आधार सर्व्हिसेसमध्ये पाहू शकतात की येथे आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री, याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास समोर ओपन होईल. तर यामध्ये आपणास येथे लॉग इन नावाचे ऑप्शन आहे. तर लॉग इन या बटनावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास आपला इथे आधार नंबर टाकायचा आहे. हा जो काही कॅप्चा दिसत आहे कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेला OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे माहिती आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण आपले जे काही बँक सेडिंग स्टेटस आहे हे सुद्धा यामध्ये चेक करू शकतात. तर आपणास यामध्ये काय करायचे आहे, तर येथे आपणास काय करायचे आहे, माय ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येच येथेच आपणास एक ऑथेंटिकेशन हिस्ट्री नावाचा टॅब दिसेल. तर आपणास याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास काय करायचे आहे, येथे पाहू शकतात की प्लीज सिलेक्ट ऑथेंटिकेशन डेट रेंज टू फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री. तर येथे सिलेक्ट मॉडेलिटी, तर यामध्ये काय करायचे आहे, आपणास OTP हे ऑप्शन निवडायचे आहे. कारण की आपण OTPच्या माध्यमातून आपली ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची केलेली आहे. तर आपणास येथे OTP हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर आपणास आपली ई-के-वाय-सी ही कोणत्या दिवशी झालेली आहे ही तारीख आपणास माहिती असायला हवी. जसे की मी येथे 2-3 दिवसापूर्वी ई-के-वाय-सी केलेली आहे. तर येथे आपणास मी येथे आता कॅलेंडरमध्ये 1 ही तारीख निवडतो आणि एंटर एंड डेट, तर यामध्ये 9 तारीख म्हणजे आजची तारीख निवडतो. तर 1/2/2026 स्टार्ट डेट आणि एंटर लास्ट डेट कोणती, तर आजची डेट मी इथे सिलेक्ट केलेली आहे आणि इथे फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री याच्यावर इथे क्लिक करतो. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास हे पेज खाली अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण येथे खाली पाहू शकतात की युअर सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन 4 ऑथेंटिकेशन, म्हणजे 4 वेळास आधार प्रमाणीकरण झालेले आहे. तर कोणत्या माध्यमातून, OTPच्या माध्यमातून. तर आपण हे पेज खाली इथे स्क्रोल डाऊन केले तर आपण इथे पाहू शकतात की 6/2/2026 ही तारीख आहे डेट अँड टाईममध्ये आणि खाली टायमिंगसुद्धा दाखवला जातो. मॉडेलिटीमध्ये आपण पाहू शकतात की OTP, कारण की OTP हे ऑप्शन आपण निवडलेले आहे आणि OTPच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली आहे. तर 6 तारखेला ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा OTP हा मोबाईलवर आलेला आहे, परंतु तेथे पोर्टलवर टाकल्याच्यानंतर तो फेल झालेला आहे. तर त्याची माहितीसुद्धा आपणास इथे दाखवली जाईल. तर स्टेटसच्याच खाली इथे फेल्युअर नावाचं ऑप्शन आपणास इथे पाहायला मिळेल. तर इथे DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि ट्रान्झॅक्शन IDच्या खाली इथे UKC OTP अल्फा, तर अशा प्रकारचा एक ट्रान्झॅक्शन ID नंबर आणि डेट अँड टाईमसुद्धा इथे दाखवला जाईल आणि रिस्पॉन्स कोडमध्ये अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल आणि इथे एरर कोडसुद्धा आपण पाहू शकतो की इथे 400. त्यानंतर परत दुसरा OTP हा सेंड झालेला आहे आणि तो OTPसुद्धा पोर्टलवर टाकलेला आहे ई-के-वाय-सी करताना. तर तोसुद्धा इथे फेल झालेला आहे आणि
AUA नेमच्या खाली आपण पाहू शकतात की DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र UKC OTP अल्फा. तर येथे पण एरर कोड 400 दाखवत आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की तिसरा OTP परत सेंड झालेला आहे 6/2/2026 या तारखेला. तर येथे स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की आता OTP येथे सक्सेस झालेला आहे आणि येथे DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि UKC OTP अल्फा. तर अशा प्रकारे माहिती आपणास तिथे दाखवली जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेची KYC करताना कधी-कधी पोर्टलला प्रॉब्लेमसुद्धा येत असतो. आपण OTP बरोबर टाकल्याच्या नंतर सुद्धा तो तिथे फेल होऊन जातो. तर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्रीमध्ये आपणास अशा प्रकारे त्याची माहितीही काढता येते. तर ज्या लाडक्या बहिणींनी आपली KYC ही कंप्लीट केलेली आहे, तर AUA नेमच्या खाली DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारे माहिती दाखवायला पाहिजे आणि ट्रान्झॅक्शन IDमध्ये UKC OTP अल्फा असे असेल तर आपली लाडकी बहीण योजनेची KYC आपण केलेली आहे असे आपण समजून घ्यायचे आहे. तर यामध्ये ती KYC सक्सेससुद्धा व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींनी आपली KYC पोर्टलवर आता केलेली असेल किंवा याच्या अगोदरसुद्धा केलेली असेल, तर त्या लाडक्या बहिणी आपल्या KYCचे स्टेटस अशा प्रकारे सुद्धा चेक करून पाहू शकतात. आणि येथे खाली डाउनलोड PDF नावाचे ऑप्शन आहे. याच्यावर जर क्लिक केलं तर एक PDF फाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर या PDF फाईलला एक पासवर्डसुद्धा राहील, जो की आपल्या नावाच्या जे काही सुरुवातीचे 4 अक्षर असतील आणि आपली जी काही जन्मतारीख असेल, समजा 1998-97, तर सुरुवातीचे जे काही 4 अक्षर आहे आपल्या नावाचे कॅपिटलमध्ये ते आपणास टाकायचे आहे. त्यानंतर आपल्या जन्मतारखेचे शेवटचे 4 डिजिट तेवढेच ही अशा प्रकारची PDF फाईल ही आपल्यासमोर ओपन होईल. तर ही पावती आपण सेव्ह करून ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपण आपली KYC केल्याच्या नंतर आपल्या वडिलांचे असो किंवा पतीचे असो त्यांची सुद्धा KYC ही OTPच्या माध्यमातून केलेली आहे. तर त्यांची सुद्धा माहिती आपणास अशाच प्रकारे दाखविली जाणार आहे. तर जोपर्यंत KYCची लिंक ही पोर्टलवर चालू आहे तोपर्यंतच लाडक्या बहिणी आपली KYCची जी काही स्टेटस आहे हे अशा प्रकारे येथे चेक करू शकणार आहात. ज्यावेळेस KYCची जी काही लिंक आहे ही बंद होईल त्यावेळेस आपण आपल्या KYCचे स्टेटस हे चेक करू शकणार नाही. त्यावेळेस आपण अशा पद्धतीने आपले KYC स्टेटस हे चेक करून पाहू शकणार आहात.